नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण बघूया. अवंतिका ऐश्वर्याला म्हणत असते, तू जसं म्हणती तसं शरुताई जर फार हुशार असतील तर पैसे त्यांच्या रूम मध्ये ठेवणार नाही. ऐश्वर्या डेफिनेटली सांगते. ऐश्वर्या म्हणते, मग पुरावे कसे शोधायचे ते आपल्याला बघायला लागणार. अवंतिका म्हणते, काहीही झालं तरी पुरावे शोधूनच काढायला लागणार आहे. ही जणी आता ह्या सगळ्या चर्चा करत असतात, त्यांचं लक्षही नसतं. कसले पुरावे शोधताय ग. ही आता घाबरलेले असतात. अचानक त्यांना शरूचा आवाज येतो. आता टकामका एकमेकींकडे बघायला लागलेले असतात. आता करायचं काय. शरू म्हणते, अगं मी विचारलंय कसले पुरावे शोधताय, कुणाला काही उत्तर देता येत नाही का, मी तुमच्याशी बोलतीये, उत्तर द्या. आश्चर्यचकित होऊन सगळे शरूकडे बघायला लागलेले असतात. तिने काय काय ऐकलंय ते का म्हणते, ऍक्च्युली शरूताई काय नाही, केस आहे ना माझी, त्या केसच्या बद्दल बोलत होतो आम्ही. अवंतिका तू अजून काम करतीयस, मला वाटलं तू काम सोडून दिलं. वेळ आली बघ की, प्रेग्नंट आहेस, एवढं हे तरी पण काम करतीस तू. अरे रे 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 रे, ब्रेक घेतला असतील, प्रेग्नंट आहेस ना ग. घेतलाच आहे, पण ज्या केसचा अजून निकालच लागलेला नाहीये त्या केसच्या कम्प्लीट करायला लागणार ना, त्याविषयी चर्चा चाललेली. घरातली केस सॉल्व्ह कर, मग लोकांच्या करायला जा. अवंतिका, मला काय म्हणायचंय शरूताई, मी असं ऐकलंय की ऑफिसमध्ये चोरी झालीये. फार वाईट झालं, म्हणजे फारच वाईट झालं ग. कसं असतं माहिती काय, जेव्हा एखाद्याकडनं आपण हक्क ओरमाडून घेतो तेव्हा त्यालाही तेच भोगायला लागतं की. एक्झॅक्टली तेच झालंय आपल्या घरात. जेव्हा पैसे मागत होते तेव्हाच जर मला पैसे दिले असते तर आज हे प्रकरण घडलंच नसतं. शरू म्हणते, असंच असतं, आपण जे पेरतो तेच उगवतो आणि एक्झॅक्टली तेच उगवलंय, हो ना. जानकीला आता टोमणे देत असते ही शरू. पण लक्षात ठेवा शरूताई, जे पेरतं तेच उगवतं बरं का. ऐश्वर्याने परत टोमणा दिलेलं असतं शरूला. फळ पेरलं की आंबे नाही येणार, काटेच येतील हो. फक्त दुसऱ्यांना नाही, एक दिवस तुम्हाला पण बोसतील. शरूताई लक्षात ठेवा. ऐश्वर्या चांगले तिला शालूतून जोडे मारत असते. ऐश्वर्या म्हणते, हिचं बोलणं तर ना जाऊ दे, हिच्या नादालाच लागायला नको. अगं जानकी बहिणी, हिचं तोंड हिला कंट्रोल करायला लावा, नाही तर माझा ताबा सुटेल. डायरेक्ट मरेला माझ्या हातनं. मरेल मरेल ही ऐश्वर्या माझ्या हातून मरेल. अरे म्हणते, याआधी पण बऱ्याच जणांना मारलं की काय शरूताई, म्हणून मला मारायच्या धमक्या देत आहे. अजूनपर्यंत नाही मारलं, पण तू जर तोंड बंद केलं नाही तर तुला मी नक्की मारेन. त्यापासून सुरुवात करायला हरकतच नाहीये ना. की म्हणते, वंश तुम्ही काही काय बोलताय हो. चिल, मस्करी करते मी. अशी मस्करी असते का. एवढी काय ओरडतीये मी, सांगितलं ना मस्करी करते म्हणून. मस्करी सारखी घ्यायची असते, तुम्ही सिरियस घेताय त्याला मी काय करणार बाबा. ऑफिस मध्ये चोरी कोणी केली काही कळलं का ग तुम्हाला. का म्हणते शरूताई, पोलीस अजून तपास लावताय, कळेलच. इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, तर मग ऋषिकेश दादाला का पकडून नेलं, हा पण पॉइंट आहे ना. की दादाने चोरले की काय पैसे. बरोबर, काहीही बोलत सुटलेली असते. हे काम केलं असेल तर फक्त आणि फक्त माझ्यासाठी केलं असणार, मला पैसे देण्यासाठीच त्याने चोरी केली असणार, मला गॅरंटी आहे. त्याने पैसे नाही दिलेत मला म्हटलं होतं तुला पैसे देणार. त्याने जर चोरी केली आहे तर मग पैसे का नाही दिले मला. पैसे दिले नाही, मग पैसे का चोरले, एवढी काय त्याला गरज पडली. एक मिनिट वहिनी, तू मला जे काही दागिने दिले, आईने सुद्धा जे काही दागिने दिलेत ना मला, ते परत हवे असतील, हो ना ग. सगळ्याचा अर्थ काय कळलं का. चोरी झाली, आपल्याकडे काहीच नाहीये म्हटल्यावर दागिने मोडून तरी पैसे लागतील ना, आणि जमवावे लागतील तेवढे पैसे. बरोबर, माणसाला जे काही दिलंय ते परत घ्यायला लागणार, कारण आपल्याला गरज आहे बाबा, पैसे द्यायचेत ना आपल्याला. आपल्याकडे काहीच नाहीये, आपली गाडी परत रुळावर येईल, बरोबर की नाही. त्यासाठी शरूला दिले दागिने परत माघारी घ्यायचे. गरीब माणसांकडनं दागिने घ्या परत घ्या असाच विचार चालला असेल ना ग जानकी बहिणी तुझ्या डोक्यात. सगळं नाटक करण्यासाठी हे चोरीचं वगैरे आरोप केलाय ना, बरोबर ना ग. म्हणूनच आता जेलमध्ये जाऊन बसलाय का, तर माझ्याकडनं दिलेले दागिने माघारी घेता यावी यासाठी जानकी बहिणी सगळं प्लॅनिंग केलंय. तू जानकी म्हणते, काय वंच काही काय बोलताय हो, वाटतील तसं बोलत सुटलाय तुम्ही. असं करेन असं वाटतंय का तुम्हाला, आणि असं करून मला काय मिळणार आहे सांगा बरं. आम्ही दिलेले दागिने पैसे परत का मागू तुमच्याकडून, नाही तुम्ही सांगा मला का मागू. म्हणजे मला फक्त वाटलं आणि म्हणून बोलून दाखवलं ग मी. तुम्हाला अडचणी म्हटल्यावर पैशांची गरज असणारच. मला एक सांग जानकी बहिणी, पैसे तर ऋषिकेश दादाने काढले नाहीयेत, तर मग कुणी काढले, कुणी चोरले असतील हे पैसे. घेतलेस की काय वहिनी, हे पैसे तू घेतलेस. तरुण डायरेक्ट ऐश्वर्या जानकीवर आरोप लावलेला असतो की पैसे तूच चोरले की काय. ते माझ्यापर्यंत कधीच पोहोचू नये यासाठी तू हे करू शकतेय नक्कीच. वाटतही होतं, बरोबर तू तेच केलंय, बरोबर ना ग जानकी बहिणी. जानकी म्हणते, वंश वाटतील ते आरोप करू नका प्लीज. आवरा जरा आणि विचार करताना सांभाळून बोला आणि विचार करूनच बोला. माझ्या तोंडातून खरं काय ते बाहेर येईल म्हणून गप्प करतेस काय काय गे. म्हणते, मी काय गप्प बसणार नाहीये, सांगते की खरं काय घडलंय आणि नेमकी कशासाठी हे सगळे उद्योग केले. जानकी बहिणी, तू हे सगळं मुद्दाम केलंय. मुद्दाम म्हणजे ठरवूनच केलंय. हे माहिती होतं ऋषिकेश दादा ते लॉकर मधले पैसे आणणार आणि मला देणार, पण लॉकर मधले पैसे मला मिळावे अशी तुझी कधीच इच्छा नव्हती, बरोबर ना. ते पैसे चोरले आणि सगळा आळ ऋषिकेश दादावर गेला, तू मात्र नामानिराय राहिलीस, बरोबर ना ग. असंच घडलंय ना. तुला ते पैसे माझ्यापर्यंत पोहोचू द्यायचे नव्हते म्हणून तू सगळं काही नाटक केलं आणि बिचारा ऋषिकेश दादा यामध्ये अडकला. तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का वंश. मी स्वतः नानांकडे गेले, शर्वरी वंश मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलात, त्यांना पैशांची गरज आहे, आपण त्यांना पैसे देणार आहोत आणि द्यायला लागणार आहे. नानांना स्वतः आम्ही तयार केलं होतं तुम्हाला पैसे देण्यासाठी, आणि तुम्ही मला म्हणताय की मी हे सगळं नाटक केलंय तुम्हाला पैसे मिळू नये म्हणून.
तुम्ही काय बोलताय शर्वरी वंश? जरा तरी विचार करून बोलता का? कसं बोलू शकताय तुम्ही? हो हो बरोबर ना, बोलूच शकते मी. सगळं खरंय. नानांना सांगितलं, माझी बाजू सांगितली, नानांना पैसे द्यायला तयार केलं, सगळं 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 काही खरंय. त्याबद्दल काही म्हणणंच नाहीये माझं. त्यासाठी केलं, नानांच्या नजरेत उंच होण्यासाठी, नानांच्या नजरेत महान बनण्यासाठी, किंवा काय सुसंस्कृत, काय छान सोने माझी, की नंदेचा विचार करतीये, तिला आता गरज आहे तर पैसे वगैरे द्यायची, तिची अडचण सोडवायची. नानांच्या नजरेत महान बनण्यासाठी तू हे सगळे नाटकं केले. ऍक्च्युअल मध्ये तुला मला काही द्यायचंच नव्हतं, फक्त दिखावा करायचा होता. शर्वरी काहीही बोलत सुटलेली असते, तिला अजिबात काही लगाम राहिलेला नसतो, तिला वाटेल ते काहीही बोलत असते. बाकी तर सगळ्यांना माहितीच आहे, नानाकडून कंपल्सरी विल करून घेतलं आणि सगळं काय स्वतःच्या नावावर केलं आणि एक मुद्दाम पॉइंट घातला की ती कुणाला काही देऊ शकत नाहीये. म्हणजे काय, पैसा जागेवर राहिला. नानांना काही जे विल मध्ये पॉइंट घातलाय की त्याच्याने कुणाला काही देणार नाहीये. तुला हवंय ना तसं सगळ्या गोष्टी घडवून आणल्यास तू जानकी वहिनी. आणि तुला काय वाटतं, हे माझ्या लक्षात नाही आलं? माझ्या लक्षात आलं, तुला हवं तसं तू सगळं घडवून आणलंस. तर ना शंका आहे, नानांना सुद्धा तूच. बास 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 वंश, तुम्ही फार बोलला आणि मीही फार ऐकून घेतलं. मी आता काही सहन करणार नाही आणि तुम्ही जे बोलताय ते आरोप तर अजिबात सहन करणार नाहीये. बासा आता काही शब्द बोलायचा नाही. शर्वरी म्हणते, आरोप खरे आहेत ना म्हणून लागतात ते तुला. तुझं काही केलंच नाही तर तुला लागलंच नसतं. तू म्हणतीये ना काही केलं नाही, मग तुला लागण्याचा काही प्रश्नच येत नाही. शर्वरी अजिबात थांबत नसते, बोलत सुटलेली असते, घाणेरडे आरोप जानकीवर लावत असते, काहीही बोलत असते. ती आरोप करणार आहे ते बोलती आणि मी बोलणारच. मला जे दिसतंय, जे सत्य आहे ते मी बोलत राहणार. आता मला कळायला लागलंय ग जानकी वहिनी, तू कशी आहेस. ऐश्वर्या म्हणते, मला पण कळायला लागले शरू वंश, कशा आहात ते वंश, कळतंय मला हळूहळू हळू. तुम्हाला मी शेवटची सांगते, काही माहित नसताना जानकीवरती आरोप लावायचे नाही. असे घाणेरडे आरोप तर अजिबात नाही. माझ्या लायकीवर येऊन तुम्हाला शांत करायला लागेल. मला माझ्या लायकीवर यायला लावू नका. माझी जर लायकी दाखवली ना तर मग काय सगळंच समोर येईल. कळतंय का वंश? शर्वरी म्हणते, धमकी देतेस? ऐश्वर्या म्हणते, हो धमकी समजा, अजून काय समजायचे ते समजा. फक्त कुणावर काही आरोप करायचे नाही. माझ्या माणसांवर जर काही चुकीचे आरोप केले तर मी सहन करणार नाही. माझ्या लायकीवर येणार आणि मग समोरच्याला उत्तर देणार. धमकी समजा, अजून काय समजायचंय ना ते समजा. तोंड बंद ठेवायचं. ऐश्वर्या, तू तोंड बंद ठेव, मी तोंड बंद ठेवणार नाही. ऐश्वर्या म्हणते, मी पण तोंड बंद ठेवणार नाहीये. हे माझ्या आई वडिलांचं घर आहे, मी वाटेल ते करू शकतेय. मला आडावारी तू कोण आहेस ग? तुझा काय संबंध आहे? असेल ना आई नानांचं घर, पण इथली सगळी माणसं माझी आणि माझ्या माणसांवर वाटेल तो आरोप मी सहन करणार नाहीये. ऐश्वर्या आणि अवंतिका चांगल्याच भांडायला लागलेले असतात, नको नको ते आरोप करत असतात, नको नको ते बोलत असतं. जानकी आणि अवंतिका दोघींनाही म्हणतात, प्लीज शांत व्हा, प्लीज. शब्दाने शब्द वाढतोय, दोघीही शांत बसा. ऑलरेडी घरात किती प्रॉब्लेम्स माहितीये ना, मग अजून कशाला प्रॉब्लेम क्रिएट करताय? प्लीज प्लीज शांत राहा. नक्का नको ते उद्योग करू आणि नक्का ते नको ते बोलायला लागू. कशाला काही वेडवाकडं बोलताय? प्लीज शांत राहा. अवंतिकाला फोन आलेला असतो. अवंतिका म्हणते, मी आलेच. आता अवंतिका फोन घेण्यासाठी जरा बाजूला गेलेली असते. या तिघी आता शांत बसलेले असतात, कारण अवंतिका ओरडलेली असते. बरी जानकीला म्हणते, तुझी काय करतीये ना, एक दिवस तुझ्या अंगलट येणार हे लक्षात ठेव. अंगलट येणार म्हणजे येणार. तो आरोप तुम्ही जानकीवर करताय, तो आरोप मी तुमच्यावर केला तर तुम्ही जे काय करताय हे तुमच्यावर एक दिवस येणार म्हणजे येणारच. काय म्हणणं आहे तुमचं शर्वरी? तुला काय म्हणायचंय? नाही स्पष्टच बोला ऐश्वर्या. तू म्हणलं की तुम्हीच पैसे चोरले तर लगेच शर्वरी टाळ्या वाजवायला लागते. वा 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 वा, माहितीच होतं हे माझ्यावर येणार म्हणजे येणार. मी पैसे चोरले हे तू म्हणणार हे मला माहितीच होतं ग. सो प्रेडिक्टेबल, फार प्रेडिक्टेबल झालीयस ग तू ऐश्वर्या. माहिती होतं माझ्यावर संशय येणार म्हणजे येणार. वाटत असेल तर माझ्या रूमची झडती घ्या की, मी इथेच उभी आहे. घ्या 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 रूमची झडती घ्या. कशी करा, जे काय करता येईल ना ते करा. माझ्याबद्दल काय करायचंय ना तुम्हाला ते करा. मी चोरी केलीये ना, बघा घ्या झडती माझ्या रूमची. ऐश्वर्या म्हणते, क्या बात आहे. एवढ्या कॉन्फिडेंटली बोलताय म्हणल्यावर पैसे रूम मध्ये नसणारच, कारण रूम मध्ये जर पैसे असते तर एवढ्या कॉन्फिडेंटली बोललाच नसता, अजून कांगावा केला असता. चोरी तर तुम्ही केली आहे, पण पैसे दुसरीकडे लपवलेत, बरोबर ना शर्वरी वंश? ऐश्वर्या अजिबात घाबरत नसते आणि समोरून तिच्यावर डायरेक्ट आरोप करत असते. ती घेऊन काही मिळणार नाहीये, त्यामुळे कशाला जाऊ आम्ही झडती घ्यायला, पैसे कुठेतरी दुसरीकडे लपवले. बात ऐश्वर्या घाबरत नाहीये शर्वरीला. क्रिमिनल माइंड आहे ना तुझा, मस्त चाललंय, मस्त चाललंय ऐश्वर्या. असं आहे ना शर्वरी ताई, क्रिमिनल्सला पकडण्यासाठी क्रिमिनल माइंड हे ठेवायलाच लागतं. त्याच्याशिवाय समोरचा क्रिमिनल कसा वागू शकतो, काय वागू शकतो हे लक्षात येत नाही ना. त्यामुळे असे क्रिमिनल माइंडनेच मी सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते. मारतीये मला परत. आता ऐश्वर्या आणि शरूचं भांडण सुरू झालेलं असतं. जानकी म्हणते, बाज बाज बाज, किती भांडणं करताय आणि किती वादते, गप्प बसा की जरा. काय एकमेकांवर आरोप करताय तुम्ही? काय चाललंय घरात, काय परिस्थिती आणि तुम्ही दोघी काय करताय, जरा भान आहे का?
जानकी आता शर्वरी आणि ऐश्वर्या दोघींना सुद्धा रागवलेली असते आणि जरा शांत बसा प्लीज. एकमेकींवर बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा ना काहीतरी चांगल्या गोष्टीचा विचार करा. प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करा. हे बिनबुडाचे आरोप नका करू. गुन्हेगार शोधायला एकमेकींना मदत करा. हे असले आरोप करू नका घाणेरडे. गुन्हेगार एक ना एक दिवस पकडला जाणार याची गॅरंटी मी देते. जानकी आता बोलून दाखवते. त्या गुन्हेगार पकडला की त्याला काय शिक्षा द्यायची ती मी देणार, यात काही शंकाच नाही. आणि गुन्हेगार सुद्धा मी पकडून दाखवणारच. जानकी फार तळतळून हे बोललेली असते, मुद्दाम शर्वरीच्या समोर. तिचं तोंड अगदी बघण्यासारखं झालेलं असतं आणि ऐश्वर्याचं शर्वरीवर बारीक लक्ष असतं. शर्वरी आता आईला घेऊन आलेली असते बाहेर. चोंबड्यापणा करत असते. आई ये बाहेर, जरा बरं वाटेल तुला. मित्रा शर्वरी बाहेर असतात तेवढ्यात जानकी असते. ऋषिकेश दिसत नाहीये, तो काही घरी येणार नाहीये का? जानकी आता ततमम करायला लागते. तेवढ्या सौमित्र आणि अवंतिका सुद्धा आलेली असतात. तिथे सुद्धा आलेली असते. शर्वरी म्हणते आई म्हणजे लोकांनी तुला अजूनही काही कळू दिलेलं नाहीये का? ती म्हणते शर्वरी म्हणते नंतर बोलू ना आपण या विषयावर, असू द्या ना, नका त्रास देऊ. अगं पण तिला कळायलाच पाहिजे ना, डोळ्यासमोर दिसणार नाहीये मग हिला काहीतरी सांगायला लागणार ना. आता लगेच घाबरलेली असते सुमित्रा. आणि डोळ्यासमोर दिसणार नाही म्हणजे ऋषिकेश कुठे आहे आणि ऋषिकेशला काय झालंय? ऋषिकेश डोळ्यासमोर दिसणार नाही याचा अर्थ काय? काय झालंय मला कळेल का? आता मात्र सुमित्राने आवाज वाढवलेला असतो आणि माझ्या प्रश्नांची उत्तर मला हवीच आहे. शर्वरीने मुद्दाम सुमित्राच्या समोर हा विषय काढलेला असतो जेणेकरून तिला त्रास व्हावा आणि घरात अजून भांडणं व्हावीत. ऋषिकेशला काय झालंय कोणी सांगेल का? शर्वरी म्हणते आई ऋषिकेश दादाला पोलिसांनी अटक करून नेली. तो पोलीस स्टेशन मध्ये आहे सध्या. आता त्याला परत कधीच सोडणार नाही. कायमचं तो पोलीस स्टेशन मध्येच राहणार. शर्वरी बोलून मोकळी झालेली असते. म्हणतो काय? सुमित्रा म्हणते हे काय झालं? ऋषिकेशला अटक आणि पोलिसांनी? सुमित्रा म्हणते मी सांगते ऋषिकेश चोरी करू शकत नाही, हे चुकीचं आहे. ऋषिकेशने 1 रुपया सुद्धा चोरला नसणार आहे. ऋषिकेश काय मला चांगलं माहितीये ना, तो कधीही चोरी करणार नाही. घेऊन चला तिकडे, आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशन मध्ये घेऊन चला. पोलिसांची बोलते आणि त्याला घेऊन येते. मला आत्ताच्या आत्ता घेऊन चला. सौमित्र म्हणतो आई जरा शांत होतीस का तू? तोपर्यंत बेल मिळत नाही तोपर्यंत पोलीस त्याला सोडणार नाही आणि 2 दिवस तरी त्याला काही बेल मिळत नसते. त्यामुळे ऋषिकेश दादाला 2 दिवस स्टेशन मध्येच राहायला लागणार. ते का म्हणते आई जसं तुम्हाला वाटतंय ना ऋषिकेश दादा करू शकत नाही, तसं आम्हालाही माहितीये ऋषिकेश दादा असं करू शकत नाहीये. हे शक्यच नाहीये ऋषिकेश दादाने चोरी वगैरे करणं. त्याने हा गुन्हा स्वतः मान्य केलाय म्हणून तो पोलीस अटक करून घेऊन गेलेत ना. म्हणतो दादाने स्वतः गुन्हा मान्य केला? ऋषिकेशने गुन्हा स्वतः मान्य केला? आई गुन्हा त्याने स्वतः मान्य केलाय असं वाटत नाही. गुन्हा त्याला मान्य करायला लावला असेल कोणीतरी जबरदस्तीने. म्हणजे मला पैसे द्यायला लागू नयेत म्हणून सगळ्यांनी नाटक केलंय. ऐश्वर्यामध्ये काय बोलताय शरुताई? तुम्हाला कळतंय का? जरा विचार करून आणि जपून बोलायचा. सारंग म्हणतो ऐश्वर्या माझी बहीण आहे ती. बहिणीबद्दल बोलताय, जरा विचार करून बोला. हो ना, तुमची लाडकी बहीण आहे ना. मग तुमची लाडकी बहीण काय काय आरोप करते घाणेरडे ते तुम्हाला दिसत नाहीये? लाडकी बहीण कशी वागतीये, कशी बोलतीये, ती कोणत्या टोन मध्ये आम्हाला बोलतीये तुम्हाला दिसत नाहीये सारंग? लाडकी बहीण कशी वागतीये? काही आहे का पुरावा तुमच्या लाडक्या बहिणीकडे की आम्ही हे सगळं केलंय म्हणून? नको नको ते घाणेरडे आरोप आमच्यावर करतेय तुमची लाडकी बहीण, तेव्हा तुम्हाला दिसत नाहीये सारंग? आणि लाडक्या बहिणीकडे पुरावा आहे का विचारा की. हो 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 पुरावा. आणि मुळात म्हणजे पुराव्याशिवाय मी काही बोलतच नाही ना. पुरावा आहेच की. आई कसं आहे ना, या लोकांना मला पैसे द्यायचे नव्हते. नानांच्या समोर हे सगळं नाटक केलं मला पैसे द्यायचे, माझी मदत करायची, पण ऍक्च्युअल मध्ये यांना पैसे मला द्यायचे नव्हतेच. फक्त नाटक चाललं होतं, त्यासाठी हे सगळा ड्रामा केलाय. आता ऋषिकेश दादा जेलमध्ये गेला, मग अडचणीत आला, आता हे सगळे नाटक झालं. म्हणजे शर्वरी तुला पैसे द्यायला नाहीये आमच्याकडे, आम्ही आता काय करू शकतो? बरोबर त्यांनी फुल प्रूफ असा प्लॅन केला आणि बरोबर तो सक्सेस सुद्धा झाला. सगळ्या याच्यातून ते सुटणार. आता मला पैसेही द्यायला लागणार नाही आणि ऋषिकेश दादा सुद्धा अलगद सुटणार सगळ्या गोष्टीतून. सगळं जागेवर राहणार. सुमित्रा म्हणते काय बोलते शर्वरी? आई मी जे बोलतेय ना शब्दनी शब्द खरा आहे आणि ते सगळं खरं यांनी असंच केलंय. फक्त मला पैसे द्यायला लागू नये म्हणून सगळा ड्रामा आहे हा. की मी उपाशी राहायला लागले म्हणून हिला त्रास द्यायला लागला. इतक्या खालच्या पातळीला उतरलंच का ग तुम्ही? मित्राचा अजून गैरसमज करून दिलेला असतो. सुनांच्या विषयी राग अजून भडकवून दिलेला असतो शरूने. रंग सौमित्र लहान बहिणीला मदत करायची सोडून बायकांचं ऐकताय, बायकांच्या तालावर नाचताय. तर आता सारंग आणि सौमित्र दोघांनाही रागवलेली असते. दोघांनाही म्हणते तुम्हालाही दिसत नाहीये तुमच्या बायका माझ्या पोरीला त्रास देताय, मग त्यांना बोलावं, तिची बाजू घ्यावी. कुशाल त्यांच्या बाजूने उभा राहिलात तुम्ही? जराही लाजा वाटत नाही का रे? सुमित्रा म्हणायला येईल ते बोलत सुटलेली असते, कारण शर्वरीने तसा गैरसमज करूनच दिलेला असतो. की म्हणते अवंतिका किंवा आम्ही असं कोणीच काही केलेलं नाहीये, प्लीज तुम्ही विश्वास ठेवा, गैरसमज नका करू प्लीज. आधी कधी वागलोय का म्हणून आता असं वागणार आहे? तुमचा का विश्वास नाही? आई विश्वास ठेवा, आम्ही खरंच असं काही वागत नाही आहोत. आई खरंच आमच्यावर विश्वास ठेवा, आपल्या ऑफिसवर खरंच चोरी झाली आहे, ऑफिसमध्ये आम्ही नाटक करत नाही आहोत, विश्वास ठेवा, हे खरंच आहे आणि चोरी झाली आहे. कृष्णे चोरी केलेली नाही आई.
सुमित्रा म्हणते मग चोरी कोणी केली ते शोधा की. चाव्या कोणाकडे होत्या? माझ्याकडेच होत्या आई. तुमच्या तोंडाने सांगते चोरी झाली, तूच पैसे घेतले, सांग की पोलिसांना. ऐश्वर्या म्हणते जानकी खरं बोलते आई, विश्वास ठेवा, खरंच चोरी झाली ऑफिसमध्ये. की कशासाठी चोरी करेल आई, काही का बोलताय तुम्ही? मी जेव्हा पाणी पिण्यासाठी रात्री आले तेव्हा आपलं हे दार उघडं होतं, मी स्वतःच्या हाताने दार बंद केले आई. म्हणते अरे देवा, म्हणजे बाहेरनं कोणीतरी आलं आणि त्यांनी चोरी केली आपल्या घरात. अरे रे 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 रे, असं घडलंय तर मला माहितीच नव्हतं की असं सुद्धा घडू शकतंय. अरे देवा, काय घडलंय, खरंच वाईटच झालंय ना. बाहेरून येऊन कोणीतरी आपल्या घरात आलं, मग चोरी वगैरे केली. अरे फार फार वाईट, कसं घडलं ना. बरं म्हणते हो का शरुताई, बाहेरून कोणीतरी आलं, त्याला कसं माहिती जानकीची खोली कुठं आहे, चावी कुठं आहे? बाहेरच्या माणसाला कसं माहिती असणार हो शरुताई जानकीची खोली, जानकीची चावी? बरोबर ना हो शरुताई. मित्र म्हणतो बास, शरूला तिच्याच घरात उलट प्रश्न का विचारले जात आहे? कारण त्या आता ऐश्वर्याला लगेच म्हणतो की तू एकही शब्द बोलायचा नाही. ऐश्वर्या आता शांत बसायचं. सौमित्राने ऐश्वर्याची बोलती बंद केलेली असते. एकही शब्द बोलायचा नाही म्हणजे नाही, विषय संपला. आणि शरूलाही हेच हवं असतं की ऐश्वर्याची कोणीतरी बोलती बंद करावी, आणि सौमित्राने तेच केलेलं असतं. शर्वरीची बाजू घेतलेली असते आणि ऐश्वर्याची बोलती बंद केलेली असते की तू एक सुद्धा शब्द बोलणार नाहीयेस, आवाज बंदच झाला पाहिजे. आता ऐश्वर्या काहीच बोलत नाही, कारण वाद नको म्हणून ऐश्वर्याने तोंड बंद केलेलं असतं. ती सौमित्राच्या सांगण्यावरून गप्प बसते. थँक्यू दादा माझी बाजू घेतल्याबद्दल. प्लीज असं म्हणाला त्याबद्दल खरंच थँक्यू, मला फार छान वाटलं. काही बोलले की आरोपाच्या पिंजऱ्यात लगेच उभी करतात. काय नाटकं करत असते ही शर्वरी, कमाल. काय शर्वरीला सोडत नसते, वाटते ते बोलत असते. तिला इतका राग येत असतो या शर्वरीचा. चांगलं वेपण आहे ना सिंपती मिळवायची. रडणं खोटं वाटतंय, नाटक वाटतंय त्या ऐश्वर्याला. माझे भाऊ आहात, तुम्हाला काहीच वाटत नाही का? ही बाई माझ्यावर वाटतेल ते आरोप लावतीये, मला वाटतेल ते म्हणतीये, तुम्हाला दोघांना काहीच वाटत नाहीये? ही बया मायशी कसं बोलतीये, काय वागतीये, तुम्हाला जराही काही वाटत नाहीये का? ह्या बयाला काहीतरी विरोध कर. आता नाटकं करत असते, सिंपती मिळवत असते, रडून सगळ्यांच्या समोर ती किती बिचारी हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते. ऐश्वर्या किती वाईट आहे, अवंतिका किती वाईट आहे आणि जानकी किती वाईट आहे हे सगळ्यांना दाखवण्यासाठी धडपड करत असते. कारण तिला आता स्वतः अडकली जाते की काही ही भीती वाटत असते. सगळ्यांच्याच नजरेत ती उंच होण्याचा प्रयत्न करते आणि ह्या तिघी मिळून तिला किती टॉर्चर करताय हे दाखवण्याचा ती प्रयत्न करत असते. मी फार सहन करतेय, माझ्यावर वेळ आहे म्हणून, मी कशी बिचारी आहे, सगळं सगळं काही ती बोलून दाखवत असते. जेणेकरून सारंग आणि सौमित्र सगळ्या घरातल्या बायकांना बोलणार आणि ती माझी बहीण आहे, तिला काहीच बोलायचं नाही, तिच्या बाजूने उभं राहणार. यासाठी ही सगळे नाटकं चाललेली असतात शर्वरीचे. रडून सगळ्यांकडून सिंपती मिळवत असते. शर्वरी म्हणते मी काय सोडणार नाहीये, मी तर जीव देणारच आहे, तेही तुझ्यामुळे ऐश्वर्या, आणि जाताना चिठ्ठीत लिहून देणार आहे की ऐश्वर्या तुझ्यामुळे मी जीव दिलाय. आता लगेच अवंतिका आणि जानकी म्हणते शरुताई तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? ऐश्वर्या म्हणते खरंच शरुताई, खरंच तुम्ही जीव देणार आहात? अरे बापरे, जीव देणार तुम्ही करून दाखवाच. तुम्ही जीव द्या आणि माझ्या नावाने चिठ्ठी लिहाच. मी सुद्धा इथे उभी आणि मी बघतेच, तुम्ही जीव द्या. आता शर्वरीताई तुम्ही जीव द्या, मी इथेच उभी आहे. काय करायचं आम्ही बघू, तुम्ही जीव द्याच, तुम्ही इथेच उभा राहून जीव द्या, आम्ही इथेच उभी आहे. आणि आता चांगलीच अडकवलेली असते ही शर्वरी. शरू जे नाटक करत असते, प्रत्येक नाटकाला हाणून पाडत असते. ऐश्वर्या अजिबात घाबरत नसते. शर्वरी नाटकं करत असते आणि सगळ्यांची सिंपती मिळवण्याचा प्रयत्न करते, पण ऐश्वर्या तिचा एकही डाव सक्सेस होऊ देत नाही. प्रत्येक वेळेला तिला अडकवते. आता नाटक करते आणि सारंगला भडकवत असते. तुझी बायको काय म्हटली ऐकलंस का? मला जीव द्यायला लावती तुझी बायको. अरे काहीतरी बोल, जीव दिला तुला चालणार आहे का सारंग? नाही ना, मग ढिम्मासारखा काय उभाय, बोल काहीतरी. शरुताई माझ्या नवऱ्याला या सगळ्यात ओढायचं नाही, त्याचा काही एक संबंध नाही. प्लीज ऐश्वर्या शांत बस. आता शर्वरीने माझ्यावर, जानकीवरती सगळ्यांवर आरोप लावले तेव्हा तुम्ही ऐकलं नाही सारंग? शांत राहा सांगतोय, कळलं नाही तुम्हाला? ऐश्वर्या किती वेळचं बघतोय मी, शांत राहा. ऐश्वर्या म्हणते मी शांत राहणार नाहीये सारंग. सारंगने सटकन अशी ऐश्वर्याच्या कानाखाली दिलेली असते. सगळ्यांनाच धक्का बसतो. अरे बापरे सारंग, तू हे काय केलंस? सुमित्रा आता ओरडते सारंगला. फार छान वाटतं की सारंगने ऐश्वर्याच्या कानाखाली दिली. सुद्धा बोलायचं नाही, एकदम शांत राहायचं. बोलला माझ्या बहिणीला, काय अधिकारी तुम्हाला? की म्हणते सारंग भाऊजी ऐश्वर्यावर हात उगारायची हिंमत कशी झाली? तुमची हिंमतच कशी झाली सारंग भाऊजी, उत्तर द्या. जानकी आता ओरडत असते. जे केलंय ना सारंग भाऊजी अजिबात पटलेलं नाही. तुमच्यात कशाला भांडताय, शांत बसा की. काय ऐश्वर्या, जानकी रडतीये, मग ती पण नाटकच करतीये का रडायचं? नको गे हे नाटकं करू, काही एक उपयोग होणार नाहीये. तू सगळा ड्रामा केलाय मला माहितीये. शर्वरी जानकीवर अगदी तुटून पडलेली असते. नको नको ते तिच्यावर आरोप लावत असते. काळजी वाटली त्यांच्या तब्येतीची, पण तुम्ही कशाचाच विचार करत नाही आहात. काय भांडणं, काय आरडाओरडा, आणि जरा सुद्धा माघार घ्यायला तयार नाहीये. वनकी म्हणते सगळं सांभाळण्याचा, सावरण्याचा प्रयत्न करते, पण तुम्ही मात्र माघार घेतच नाही. काहीच ऐकायचं नाहीये, फक्त एकमेकांवर आरोप करा. ऋषिकेश न केलेलं गुन्ह्याची शिक्षा तिकडे भोगताय आणि आपण काय करतोय, फक्त एकमेकांवर आरोप लावतोय. जानकी रडत असते आणि सगळं काही बोलत असते. कुटुंब म्हणून
मित्रांनो, काय अपेक्षा करायची, अशी भांडाभांडी करताय त्यांच्या माघारी. एक कुटुंब होतं, कधीपासून असं आपण झालो की एकमेकांवर आरोप करतो की खूप रडत असते. अवंतिका म्हणते, वहिनी तुम्ही शांत व्हा, सगळं व्यवस्थित होईल आणि काहीतरी मार्ग तर नक्कीच निघेल, प्लीज शांत व्हा. जानकीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते अवंती. आता रागाने बघत असते शर्वरीकडे. शर्वरी ताई, आम्हाला त्रास देऊन, या घरात क्लेश करून जानकीला रडवून आनंद मिळाला, आता करा सेलिब्रेट तुमचा आनंद. ऐश्वर्या डायरेक्ट जाऊन शर्वरीला बोलते, नवऱ्याने पहिल्यांदा माझ्यावर हात उगारला तेही माझी चूक नसताना फक्त तुमच्यामुळे. चूक आहे, तिला शिक्षा मिळाली नाही आणि हे बरोबर नाहीये. चूक आहे तर शिक्षा मिळायलाच पाहिजे. चूक आहे ना, त्याची सुद्धा सनसनीत कानाखाली बसलीच पाहिजे. तुला काय म्हणायचं ऐश्वर्या? म्हणजे आणि सनकण अशी कानाखाली दिलेली असते शर्वरीच्या सगळ्यांच्या समोर. ते आता कळलं, माझ्या नवऱ्याला माझ्या विरोधात भडकवलं, मला मारायला भाग पाडलं, त्याचाच हा बदला. परत माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या मध्ये यायचं नाही. तुमचे सगळे डावपेज मला माहितीये. ऐश्वर्या अजिबात घाबरलेली नसते आणि सडेतोड शर्वरीला उत्तर देऊन मोकळी होते. अवंतिका म्हणते, ऐश्वर्या तू काय करतेस? अवंतिका तू शांत बस, यांना यांच्याच भाषेत उत्तर देऊ दे, त्याशिवाय कळणार नाही. तस हलक्यात घेतलं ना, आता लायकी दाखवू दे मला. हलक्यात मला घ्यायचं नाही, मी ऐश्वर्या आहे, लक्षात ठेवायचं. तुमच्या सारख्यांना चांगलीच ओळखून आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं, ऐश्वर्याला हलक्यात घ्यायचं नाही. अवंतिका जबरदस्तीने ओढून ओढून ऐश्वर्याला आतमध्ये घेऊन जाते. अवंतिकाचा हात ऐश्वर्या झटकावून टाकते. सौमित्र म्हणतो, या बाईपासून लांब राहा, हिच्या मूर्खपणामुळे तुला कुठेतरी लागायचं. अवंतिका, अक्कल नाहीये, आपल्याला तर कळतं ना आपण स्वतःला जपायचं. जप ग बाई, मूर्खासारखं कोण वागतंय ना, वेळ निघून गेल्यावर कळणारे सौमित्र, वेळ निघून गेल्यावर. ऐश्वर्या डायरेक्ट सौमित्रला सुद्धा उत्तर, बहिणीवर एवढा विश्वास दाखवताय, तीच बहीण सापासारखा डाऊन्स करणार आणि निघून जाणार, तेव्हा सौमित्र डोळे उघडणार. तर म्हणते ऐश्वर्या, बास पुऱ्या, आता ऐश्वर्याबद्दल काहीच ऐकून घेणार नाहीये. बरे आता निघून गेलेली असते, तिच्या मागे अवंतिका सुद्धा निघून जाते. बरे आता रडून नाटक करत असते, सगळं जिरवण्याचा प्रयत्न करते आणि कानाखाली दिली हे शर्वरीला सारखं सारखं आठवत असतं आणि तळ पायाच्या अगदी मस्तकात जात असते. हा भाग इथे संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. जानकी ऋषिकेशला म्हणते, तुमच्यासाठी मी लढणार आणि तुम्हाला इथून बाहेर काढणार, हा माझा शब्द आहे ऋषिकेश. मला भीती वाटतेय, बाजार समितीतून पैसे तू चोरले हे जानकी बहिणीला कळालं तर. ऑलरेडी कळालंय मला. 24 तासाच्या आत जर पैसे परत केले नाही तर तुमच्या दोघांची खैर नाही, माझ्याशी गाठेल, लक्षात ठेवा. बघू आता ही अवंतिका, ऐश्वर्या आणि जानकी हिच्या मागे आहेत आणि आता शर्वरी या सगळ्यांना घाबरून पैसे माघारी देणार का, हे बघूया आपण पुढच्या भागात. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.